सांगली शहरामध्ये कॅफेच्या नावाखाली सुरू असणाऱ्या अवैध गोष्टींवर तातडीने कठोर कारवाई करा. आमदार सुधीर गाडगीळ यांची मागणी. जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन. कॅफेच्या नावाखाली शहरात सुरू असणारे गैरप्रकार रोखण्यासाठीच यापूर्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुधीर गाडगीळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून सांगलीतील गंभीर परिस्थितीची माहिती दिली होती व त्यावर कडक कारवाई होण्यासाठी पत्रही दिलं होतं. त्यांनीही विषयाचे गांभीर्य ओळखून कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र पुन्हा कॅफेच्या नावाखाली गैरप्रकार सुरू झाले आहेत. महानगरपालिका आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा होणारे हे गैरकृत्य निंदनीय आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा निषेध करण्यासह या घटनांची सखोल चौकशी करून बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन शहरातील सर्व कॅफेंची तपासणी करण्याचीही मागणी केली आहे. आमदार गाडगीळ यांनी निवेदनात म्हटले आहे की शहरातील गल्ली बोळात कॅफेचे पेव फुटले आहेत. याबाबत प्रशासनाने कार्यवाही करण्याबाबत मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. नुकतेच शहरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर तिला कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा प्रकार घडला. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात कॅफेचे पेव फुटले आहेत. या कॅफेमध्ये गैरप्रकार चालत असल्याची तक्रार आल्यानंतर लगेचच आपण पोलीस यंत्रणेसह गृहमंत्र्यांना पत्र व्यवहार केला होता. कॅफेमध्ये लैंगिक उत्तेजना निर्माण करणारे औषध, नशा करण्याच्या वस्तूही पुरवल्या जातात. याच्या आहारी अनेक तरुणी जात आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून कॅफेतील गैरप्रकारांना आळा बसेल अशा प्रकारची कडक कारवाई करणं गरजेचं आहे. शाळा, महाविद्यालय तसेच कॅफेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. दामिनी व निर्भया पथकाने सक्रिय राहिल्यास अशा प्रकारांना पायबंद बसेल. संबंधित कॅफेने कायदेशीर सर्व परवानग्या घेतल्याची तपासणी करावी. जिथे गैरकृत्य व अनियमितता असेल त्या कॅफे चालकांवर गुन्हे नोंद करण्याची मागणीही आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली आहे. हिरकणी न्यूज करिता प्रेस फोटोग्राफर शरद गाडे, सांगली. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.